स्मार्ट मीटरमुळे ठाणेकरांना अव्वाच्या सव्वा बिलं येत आहेत, ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही। या संदर्भात ठाणेकरांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली। आमदार संजय केळकर यांनी MSEB अधिकारी आणि गृहसंकुलाचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक बैठक घडवून आणली। पाहूया काय घडले या बैठकीत। वीज मंडळाच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्मार्ट मीटरचे लावण्याचं काम चालू आहे आणि गेल्या वर्षभरापासून हे काम चालू आहे आणि अनेक लोकांच्या तक्रारी होत्या, गृहसंकुलांच्या तक्रारी होत्या, निरनिराळ्या भागातल्या लोकांच्या अक्षरशः ज्याला म्हणता येईल की गंभीर अशा प्रकारे त्यांच्या तक्रारी होत्या की स्मार्ट मीटर हे आम्हाला न सांगता लावले जातात। अर्थात हे वीज मंडळाने नेमलेले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टरचे लोक हे काम सगळं करत होते। कोणाला माहीत नाही मीटर लावले, जुने मीटर बाजूला काढून टाकले, अशा प्रकारचं आणि मीटर फास्ट धावतोय अशा अनेक प्रकारच्या गंभीर तक्रारी होत्या आणि त्याच्यामुळे मग आपण वीज मंडळाचे सगळे अधिकारी म्हणजे AC पासून ते त्या विभागातल्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करून त्या ठिकाणी एक संवादाचा कार्यक्रम केला, त्या ठिकाणी बैठक घेतली आणि लोकांमधले देखील प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते। ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर एकतर आपण उपाययोजना करा, नाही तर तोपर्यंत थांबवा, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आपण त्यांच्याकडे लोकांच्या माध्यमातून मांडली आणि याच्यावर आता त्यांनी अतिशय योग्य प्रकारचं त्याला काय नियोजन करणार आहे ते सांगितलं की ज्याचा मीटर फास्ट पलटोय, ज्याची तक्रार असेल तर ती 100% सोडवण्याचं काम आम्ही करू। ती 100% त्या ठिकाणी जुना मीटर लावून त्याला कंपॅरिझन करून दाखवू, स्मार्ट मीटरचे फायदे काय आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे याच्याकरता जागोजागी जाऊन आम्ही पहिल्यांदी त्यांच्या सभा घेऊ, त्यांना माहिती देऊ, त्याची उपयुक्तता सांगू, अशा प्रकारचं वीज मंडळाने सांगितलं आहे। आणि जिथे नवीन स्मार्ट मीटर लावले जातील त्या ठिकाणी जुने 20% जुने मीटर देखील ठेवले जातील की जेणेकरून आत्ता जी खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे की हे स्मार्ट मीटर फास्ट पडतात, बिलं जास्ती येतात आणि त्याच्यामध्ये तथ्य पण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास त्या ठिकाणी ढळता कामा नये। तर म्हणून ते जुनी मीटर देखील 20% ठेवणार आणि नवीन स्मार्ट मीटर तिथे लावणार, त्यांना त्या ठिकाणी सगळी माहिती देणार, अशा अनेक अखंडित वीज पुरवठ्यासाठी देखील काही विषय होते ते देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चेला आणले, त्याच्या संबंधातही त्यांनी सांगितलं। पण एवढं नक्की आहे की स्मार्ट मीटरची तक्रार जी आहे ही योग्य प्रकारची लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्याचं निराकरण होईपर्यंत आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये देखील करत राहू। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।